हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं हवाई सिरीजच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आमची जर्नी सॉल्ट लेक सिटी टू कोना कशी होती, कोनाचं युनिक एअरपोर्ट आणि रिसॉर्ट कसं होतं। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे कोनाचं युनिक ब्लॅक सँड बीच, कॉफी फार्म आणि एक फेमस बेकरी। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। आमचा टूर सुरू झाला आणि आमचा फर्स्ट स्टॉप होता एक हिस्टॉरिक कॉफी फार्म, जो की जगातील सगळ्यात बेस्ट कॉफीच्या उत्पादनासाठी फेमस आहे, तो म्हणजे ग्रीनवेल कॉफी फार्म। ग्रीनवेल कॉफी फार्म कोनामधील सगळ्यात मोठं आणि सर्वात जुन्या कॉफी उत्पादनांपैकी एक आहे। ग्रीनवेल कॉफी फार्मची सुरुवात 1850 मध्ये हेनरी निकोलस ग्रीनवेल आणि एलिझाबेथ कॅरोलिन त्यांची वाईफ या दोघांनी कॉफी फार्मची सुरुवात केली आणि नंतर त्यांचे ग्रँडसन नॉर्मन ग्रीनवेल आणि ग्रेट ग्रँडसन थॉमस ग्रीनवेलनी ते कॉफी फार्मची लेगेसी कंटिन्यू ठेवली आणि हवाईच्या कॉफी इंडस्ट्रीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली। या कॉफी फार्मचा आम्हाला डिटेल टूर दिला, ज्यात कॉफी चेरीपासून ते कॉफी बीन्स बनवण्याची पूर्ण प्रोसेस सांगितली। टूर खूप एंगेजिंग होता, इंटरेस्टिंग गोष्टी करण्यात आल्या, कॉफीविषयी खूप एज्युकेटिंग टूर होता। आमच्या गाईडनी या कॉफी फार्मवर वापरल्या जाणाऱ्या युनिक टेक्निक्स पण खूप व्यवस्थित समजावून सांगितल्या। या 100 एकरच्या ग्रीनवेल कॉफी फार्मवर कॉफी ट्रीज सोबतच त्यांनी ऑरेंज ट्रीज, ॲव्होकाडो, बनाना ट्रीज हे पण लावले आहेत। त्याचबरोबर पायनॅपलचे प्लांट्स पण आहेत आणि स्पाइसेस जसे की ब्लॅक पेपर आणि इतरही स्पाइसेसचे प्लांट्स पण लावले आहेत। हे आहे वेगवेगळे कॉफी सॅम्पल्स। टूर नंतर आम्हाला हे वेगवेगळे कॉफी सॅम्पल्स पण ट्राय करण्यासाठी दिले होते। आणि हे या कॉफी फार्मवरचं गिफ्ट शॉप आणि सुव्हिनियर स्टोर आहे। या गिफ्ट शॉपमध्ये आपण जे वेगवेगळे कॉफीचे सॅम्पल्स ट्राय केले त्याचे पॅकेट्स मिळतात, त्याचबरोबर चॉकलेट्स, ऑर्गॅनिक हनी ह्यांचे पण पॅकेट्स ठेवले आहेत। आणि सुव्हिनियर स्टोअरमध्ये पण मॅग्नेट्स, त्यांचे टी शर्ट्स असे सगळे ॲक्सेसरीज पण मिळतात। हवाई हे राज्य आपले सुंदर सुंदर बीचेस करता प्रसिद्ध आहे आणि टुरिस्ट करता हवाईचे हे बीचेस प्राइम डेस्टिनेशन आहे। हवाईमध्ये काही बीचेस नेहमीच्या रंगाचे जसे क्रीम या गोल्डन कलरच्या सँडचे आहेत, पण काही बीचेस असेही आहेत जिथे आपल्याला ग्रीन, रेड, पिंक आणि ब्लॅक कलरची सँड सुद्धा बघायला मिळते। अशाच एका ब्लॅक सँड बीचवर होता आमचा नेक्स्ट स्टॉप। या बीचचं नाव आहे पुनालुऊ ब्लॅक सँड बीच। पुनालुऊ बीच बिग आयलंडच्या सदर्न भागात आहे। पुनालुऊ हवाईयन टर्म आहे, याचा अर्थ स्प्रिंग डायव्हर या टू डाइव्ह फॉर कोरल असं आहे। तर ही ब्लॅक सँड बनते कशी? हवाईमध्ये बरेच ॲक्टिव्ह व्हॉल्केनोज आहेत आणि हे ब्लॅक सँड या ज्वालामुखीमुळेच बनली आहे। व्हॉल्केनो इरप्शन्सनी जो फ्रेश लावा तयार होतो तो समुद्राच्या पाण्याला आदळतो आणि त्याचे अनेक लहान तुकड्यांमध्ये तुकडे होतात आणि हे तुकडे
वाळू जितके बारीक कण होईपर्यंत तुटत राहतात आणि समुद्राच्या लाटा त्या काळ्या वाळूला परत किनाऱ्यावर ढकलून समुद्र किनारा बनवतात आणि असं तयार होतो ब्लॅक सँड बीच. पुनालुवू बीच अजून एक कारणामुळे पॉप्युलर आहे आणि ते म्हणजे इथे दिसणारे कासव. हे कासव अनेकदा पाण्यात किंवा समुद्र किनाऱ्यावर उन्हात बसलेले दिसतात. हे आहेत हवाईयन ग्रीन सी टर्टल्स, ज्यांना हवाईयन टर्म्समध्ये होनू म्हणतात. या हवाई टर्टल्सला हवाई फेडरल लॉ आणि स्टेट लॉद्वारे प्रोटेक्ट केले जातं आणि या टर्टल्सला टच नाही करायचं, त्याच्यापासून 10 फीट लांब राहायचं आणि त्यांना खायला पण नाही द्यायचं, असे काही रूल्स आहेत. फक्त लांबून या टर्टल्सला बघायचं. पण आज काही आमचं लक नव्हतं या टर्टल्सला बघायचं, म्हणून थोडा वेळ या बीचवर आम्ही एन्जॉय केला आणि मग बाय म्हणून पुढच्या स्टॉपला निघालो. ब्लॅक सँड बीच नंतर आमचा नेक्स्ट स्टॉप होता पुनालुवू बेकरी. पुनालुवू बेकरी अमेरिकेतील सदर्न मोस्ट बेक शॉप आहे, जे की नाआलेहू टाउनमध्ये स्थित आहे. पुनालुवू बेकरी फेमस आहे ते हवाईयन स्वीट ब्रेडसाठी, ज्याची रेसिपी पिढ्यानपिढ्या जुनी आणि सिक्रेट आहे. तर 19th सेंचुरीमध्ये पोर्चुगीज शुगर वर्कर्सनी हवाईमध्ये स्वीट ब्रेड इंट्रोड्यूस केली आणि तेव्हापासूनच ही हवाईयन स्वीट ब्रेड हवाईच्या लोकल्स आणि व्हिजिटर्सना खूप आवडायला लागली. आणि मग 1970 मध्ये पुनालुवू गावामध्ये एका रिसॉर्टच्या रेस्टॉरंटमध्ये या स्वीट ब्रेडची ट्रेडिशनल रेसिपी फॉलो करून जी स्वीट ब्रेड बनवली ती लगेचच पॉप्युलर झाली आणि ही फेमस स्वीट ब्रेड सगळ्यांसाठी सप्लाय करण्यासाठी 1991 मध्ये पुनालुवू बेक शॉप ओपन करण्यात आलं. हे आहे या बेकरीचं गिफ्ट शॉप आणि सुव्हिनियर स्टोअर. या बेकरीमध्ये हवाईयन स्वीट ब्रेड सोबत त्यांचे इतर प्रोडक्ट्स जसे पेस्ट्रीज, चीज केक, मालासाडास, जे की एक प्रकारचे डोनट्स आहेत, हे पण खूप फेमस आहेत. त्याचबरोबर यांच्याकडे लंच करता पण वास्ट मेनू आहे व्हेजिटेरियन्स आणि नॉन व्हेजिटेरियन्स करता. इथे होता आमचा लंच स्टॉप. लंच करून आम्ही निघालो आमचे नेक्स्ट टुरिस्ट अट्रॅक्शन बघायला. या व्हिडिओला इथेच थांबवूया. आमच्या पुढच्या टुरिस्ट डेस्टिनेशन्स तुम्हाला हवाई सिरीजच्या पुढच्या व्हिडिओजमध्ये बघायला मिळतील. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.